थोड़ा भी ले ले उसको खुलने का टाइम ही नहीं है। ओलपीरा से है, ओलपीरा आया है। दुनिया न भाए अब तो भुलाले भजन मदिरा रूपी देवते समोर आळवत कैक सुपरमॅन कैक रोज आत्महत्या करतो. अनैतिक आत्महत्या. आपण त्यांचं जगणं अनैतिक ठरवलं. मेजॉरिटी समोर मायनॉरिटी नेहमीच चुकीची ठरते आणि आपल्या या इतिहासाला रोज बळी पडतोय एक सुपरमॅन. आणि आपण काय करतोय, आपण त्यांच्या आत्महत्येकडे सोयीस्करपणे कानाडोळा करतो आणि सामील होतो मेजॉरिटीने. आपण काय करतोय माहिती, आपण शुचिरभूत करतो. पितांबरी चढवतो, फुलं वाहतो, प्रार्थना करतोय काळ्या कुंड पाषाणाची आणि पालखी सजवली. ढोल ताशांच्या आवाजात वाट बघतोय आपला उद्धार करेल अशा अवताराची. आणि आपल्या या पूजेत आलाच एखादा सुपरमॅन आडवा. त्याच्या चित्रांमधून, त्याच्या कवितांमधून, त्याच्या शिल्पांमधून, त्याच्या नाटकांमधून किंवा या अफाट विश्वाच्या त्याला उलगडलेल्या रहस्यामधून. तर आपण काय करतोय माहिती, धूप अगरबत्त्या यांच्या धुरात तो कोणाला दिसणार नाही याची काळजी घेतो. ढोल ताशांचे आवाज बडवून बडवून एवढे वाढवतो की त्याच्या शेवटच्या अर्धकिंकाळ्या सुद्धा कोणाला ऐकू येणार नाही.
आणि मग आपण काय करतो तर ढोल बडवत तिमिराकडे डोळे लावून ढोल ताशांच्या आवाजात वाट बघत बसतो त्या चमत्कारिक अवताराची, कधीच न प्रगटणाऱ्या चमत्कारिक अवताराची वाट पाहतो आपण. वा रे मेजॉरिटी वा. अगला स्टेशन आपल्या मानसिक असंतुलनापोटी आपण निर्माण केलेल्या अणुबॉम्बची वात आपण कधीच पेटवून ठेवली. काउंटडाऊन सुरू झालंय कधीच, आणि आपल्या सकट त्या अणुबॉम्बवर बसलेल्या तान्ह्या लहान मुलांकडून त्यांना कारकून बनवण्यासाठी आपण लिहून घेतोय त्यांच्याकडून निबंध 15 मार्कांसाठी. कोणता? विज्ञान शाप की वरदान. अणुबॉम्बवर सुरवंटासारखी बसलेली तान्ही लहान बिचारी बाळं लिहितायत विज्ञानाच्या वरदानाबद्दल. ते अनभिज्ञ आहेत तुमच्यात आणि आमच्यात दडून बसलेल्या चंगेज खान, इदी अमीन आणि हिटलरबद्दल. मला इदी अमीन माहीत नसेल तर गुगल सर्च करा. पण त्या बाळांनी अनभिज्ञ राहू नये अणुबॉम्बबद्दल. राष्ट्रवादाचे दाखले देत आपण त्यांच्यावर लादत असलेल्या विध्वंसाबद्दल. आपण उथळ मनोरंजनाच्या आणि धर्माच्या अफूच्या गोळ्या चघळता विनाशाच्या तोंडावर आणून ठेवलेला हा पृथ्वी नावाचा ग्रह सोडून उडून जावं अणुबॉम्ब फुटण्याआधी त्या सुरवंटांनी फुलपाखरू. आणि मग उडून गेलेल्या त्या फुलपाखरांनी धुंडाळावा अंतराळात एक नवीन ग्रह, पृथ्वीवरल्यांच्या दुर्बिणींच्या दृष्टिक्षेपात न येणार. अंतराळात सापडलेल्या त्या नवीन ग्रहावर त्यांनी करावी पैदास रंगीबेरंगी पंख असलेल्या फुलपाखरांची. त्यांनी ठेवू नये हेवे दावे, करू नये भेदभाव एकमेकांमध्ये. त्यांनी असू नये जेलस एकमेकांच्याच रंगीबेरंगी पंखांबद्दल. त्यांनी मूठमाती द्यावी देवावर आधारलेल्या धर्माला आणि धर्मावर आधारलेल्या युद्धाला. त्यांनी बनवू नये अणुबॉम्ब एकमेकांचं रंगीबेरंगी आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी.
रंगात रंग मिसळून जावे आणि पाप पुण्याला शह देऊन फुलपाखरांचं जगणं एक उत्सव व्हावे. जे चंद्रावर पोचले ते आपल्या ग्रहावर पोचणार नाहीत याची काळजी घ्यावी फुलपाखरांनी, आणि भाकावी करुणा त्या आईन्स्टाईनची, दाहकता लक्षात ठेवून अणुबॉम्बची. कुठल्या अनपेक्षित क्षणी मला कविता लिहिण्याचा नाद लागला ते आता मला आठवत नाही, पण नाद हा खुळा म्हणतात तेच खरं. कैक ग्रंथराज पचवले, कैक लेखक कवी डोक्यावर घेऊन नाचवले, चांगले वाईट मानले नाहीत, सत्संग साऱ्यांशी केला, अजीर्ण निर्माण करणाऱ्या पुस्तकांचाही विटाळ नाही मांडला बरं. अडीअडचणी आल्या गेल्या पण मी डगमगलो नाही कधी, प्रलोभनही दाखवली गेली पण मी बहकलो नाही कधी. कैक रस्ते तुडवले शहरांपासून खेड्यांपर्यंत, कैक बाटल्या रिचवल्या स्कॉच पासून देशीपर्यंत, कैक लेखण्या झिजवल्या पार्कर पासून रेनॉल्ड पर्यंत. पण आम्ही कायम व्यवहार ज्ञान वासनात गुंडाळूनच आमच्या कविता प्रसवल्या. चला दारू घेऊयात. चिअर्स. आता यात ओढका आहे का देशी आहे तो विचार नका करत बसू, कविता आहे का. तर मी माझ्या कविता माणसांच्या गांडूपणावर लिहिल्या. बरोबर ऐकलं, मी माझ्या कविता माणसांच्या गांडूपणावर लिहिल्या. अमिबा ते पृथ्वीचा सर्वनाश इथवर नेऊन भिडवल्या. पण माझ्या कविता ऐकल्यावर त्यांनी त्या माझ्या अंगावर भिरकावल्या. अंगावर म्हणण्यापेक्षा थोबाडावर म्हणूयात हवं तर. थोबाडावर भिरकावल्या. प्रकाशकांनी नाही, कविता भिरकावल्या आमच्या थोबाडावर आमच्याच आप्तस्वकीयांनी. नंबर पहिला लावला होता साक्षात आमच्या तीर्थरूपांनी. हे असं पांढऱ्यावर काळं करण्यापेक्षा पोटापाण्याचं बघा म्हणाले. आयुष्य म्हणजे काही खेळ नव्हे आणि प्रत्येकाला जिंकता येईल इतका तो सोपा नव्हे. इथे आमचे तीर्थरूप जाम व्यवहार ज्ञान, त्यांना सतत हिशोब करत असतात. तीर्थरूपांचं लेक्चर ऐकलं की माझ्या मनात नेहमी येतं की त्यांना असं म्हणावंसं वाटतं की हे असलं पारंपरिक लेक्चर देण्यापेक्षा तुम्ही एवढं जरी म्हणाला असतात की तुझी कविता कळली नाही तरी मी ती समजावून सांगितली असती तुम्हाला. पण नाही, लेक्चर. जगभरातल्या हुकुमशाही तीर्थरूपांच्या नावे मी एक पत्र लिहिलंय, तुम्हाला वाचून दाखवू का? वेट. हा. प्रिय तीर्थरूप सान विवी, प्रिय तीर्थरूप सान विवी. सानविवी म्हणजे साष्टांग नमस्कार विनंती विशेष. डिग्री आणि नोकरीवर नजर ठेवून
जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासाची, आखलेल्या भूगोलाची, रचलेल्या संस्कृतीची, काय म्हणतोय लक्ष देऊ नाही का, डिग्री आणि नोकरीवर नजर ठेवून जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासाची, आखलेल्या भूगोलाची, रचलेल्या संस्कृतीची, पुस्तकी नीतिमूल्यांची आणि त्यावर आधारलेल्या तकलादू भविष्याची घोकंपट्टी करून जन्माला आलेल्या तुमच्यासारख्या कारकुनांना खऱ्या इतिहासाशी, नीतिमूल्यांशी आणि दिवसेंदिवस काळ्या कुट्ट अंधारात गडप होऊ पाहणाऱ्या सजीव सृष्टीच्या भविष्याशी काहीच घेणं देणं नसतं, हेच खरं. आपला आज्ञाविदारक कवी मल्हार. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुकाराम महाराजांनी या ओळी नेमक्या कशा संदर्भात म्हटल्या असतील? या कोड्याचा उलगडा मला काही केल्या होत नाही. आपल्या कवितेतून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या कवींना ते वठणीवर आणणार आहेत म्हणे. कवी मंडळी ज्या चहाच्या टपरीवर भेटतात, बोलतात, त्या चहाच्या टपरीलाच ते सुरुंग लावून उडवून देणार आहेत म्हणे. मग कवी मंडळी भेटतील दुसऱ्या एखाद्या ठिकाणी म्हणून ते त्या कवी मंडळींमध्ये आपापसात भांडणं लावून देणार आहेत म्हणे. मग एकेका कवीला खिंडीत पकडून निरनिराळी प्रलोभनं दाखवली जाणार आहेत म्हणे. त्यांनी त्यांच्या कवितेतून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नयेत म्हणून. प्रलोभनांना बधले नाहीत तर धाकदपटशा, आणि धाकदपटशांना जुमानले नाही तर अशा आंदोलनजीवी परजीवी कवींचे एक घाव दोन तुकडे करण्याचे आदेश आहेत म्हणे. बापरे. कुणी म्हणतं ही अफवा आहे, तर कुणी म्हणतं सावध राहा, ते तुमच्या मागावर आहेत. आता खरं खोटं त्या विधात्यालाच माहिती, की तो विधाताही सामील आहे त्यांच्या या कटात. सांगता येत नाही बुवा. प्रश्न विचारणारा पिंट्याही आवडत नाही त्याच्या जन्मदात्या बापाला. उलट प्रश्न विचारणारा पिंट्याही आवडत नाही त्याच्या जन्मदात्या बापाला. मग कसा बरं आवडेल कवितेतून प्रश्न विचारणारा कवी सर्व शक्तिमान मायबाप सरकारला? अशा आंदोलनजीवी परजीवी कवींना ते आपल्या कवितेतून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात म्हणून ते वटणीवर आणणार आहेत म्हणे. ही कवी मंडळी जिथे भेटतात, एकमेकांशी गप्पा मारतात, त्या चहाच्याच टपरीला सुरुंग लावून उडवून देणार आहेत म्हणे. पण मग आता पेट्रोलचे भाव, घरगुती गॅसचे भाव किशाला परवडेनासे झाल्यावर बोलायला तर पाहिजेच ना. त्यासाठी कवी कशाला हवा? बोलायला तर हवेच. मग तुम्ही कवी असा, बुद्धिजीवी असा, श्रमजीवी असा, आंदोलनजीवी परजीवी असा, नाहीतर त्यांच्यासारखे भाषणजीवी असा, बोलायला तर लागणारच. बोला मग. ते सांगतील त्या वेळेत घरात बसायचं. ते सांगतील त्याच वेळेत
बाहेर पडायचं आपण. ते म्हणाले उठा की उठायचं, ते म्हणाले बसा की बसायचं, ते म्हणाले झोपा की झोपायचं. ते सांगतील तसंच वागायचं, कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. ते सांगतील तो सण साजरा करायचा, ते सांगतील तो सण साजरा करायचा. ते म्हणाले दिवाळी, तर दिवे लावून दिवाळी साजरी करायची आपण. ते म्हणाले शिमगा, तर शिमगा. ते सांगतील त्यांच्या नावाने बोंबलत सुटायचं आपण. ते सांगतील त्यांच्या तोंडाला काळं फासायचं आपण. ते सांगतील तसंच वागायचं आपण, कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. ते सांगतील तेवढे तास काम करायचं आपण, पण ते सांगतील तेवढाच पगार घ्यायचा आपण. ते सांगतील त्या वस्तू खरेदी करायच्या आपण, ते सांगतील त्याच किमती. आणि ते सांगतील त्या वस्तूंवर बहिष्कार घालायचा आपण, ते सांगतायत म्हणून, कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. ते सांगतील ती नाटकं, ते चित्रपट पाहायचे आपण. त्यांना आवडणार नाहीत ती नाटकं, ते चित्रपट टाळायचे आपण. ते सांगतील त्या कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचवायचे आपण. आणि तेच सांगतील कोणत्या कलाकारांना पायदळी तुडवायचे आपण. ते सांगतील त्या कलाकारांना पायदळी तुडवायचे आपण. ते सांगतील ती पुस्तकं वाचायची आपण. ते सांगतील बंदी घाला, त्या पुस्तकांवर निमूटपणे बंदी घालायची आपण. ते सांगतील ती भाषणं, ते सांगतील ती गाणी ऐकायची आपण. त्यांना पटणार नाहीत ती भाषणं, ती गाणी, त्यांच्याकडे पाठ फिरवायची आपण. कारण त्यांच्या लेखी कलाकार आणि तुम्ही, आम्ही, तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य, हे सगळे सब घोडे 12%. त्यामुळे ते सांगतील तसंच वागायचं आपण, कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. ला 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 ला. आणि बरं का, ते सांगतील त्याच देशाला दुश्मन मानायचं आपण. ते सांगतील त्या व्यक्तीला देशद्रोही म्हणायचं आपण. ते सांगतील तेच फूल, तोच रंग आवडतो असं म्हणायचं आपण. आणि एक, ते सांगतील तेच अन्न आपण आपल्या किचनमध्ये शिजवायचं, कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. आता तुम्ही म्हणाल की लग्न बिग्न पण ते सांगतील त्याच मुलाशी किंवा मुलीशी करायचं का आपण? तर होय. आणि लग्नानंतर जी मुलं होतील त्यांची नावंही ते सांगतील, त्यांना आवडतील तीच ठेवायची आपण. कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. आणि आता ते रचतील त्या इतिहासाचे साक्षीदार व्हायचं आपण.
थोडक्यात काय तर आपापली सदसद विवेक बुद्धी चुलीत घालून ते सांगतील तसंच वागायचं. धू म्हटल्यावर धुवायचं, लोंबतं काय म्हणून विचारायचं नाही. कारण त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण, त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. तुम्ही पण का माझ्या बरोबर? त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण, त्यांच्या हुकुमाचे ताबेदार आपण. आता त्यांच्या म्हणजे ते 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 म्हणजे नेमके कोण हे मी का सांगू तुम्हाला? तुम्ही शोधा. मी का सांगू? तुम्ही शोधा. मला वाटतं कविता ऐकता ऐकता काही लोकांना ते सापडलेही असते, नाही? मग ज्यांना नाही सापडले त्यांच्या कानात सांगा ते म्हणजे नेमके कोणते. अंधकारात बुडवलेलं भाल्याचं पातं, म्हणजे ते पूर्वी नाही का लेखणी शाईत बुडवून लिहायचे तसं. अंधकारात बुडवलेलं भाल्याचं पातं मी माझ्या बुबुळांमध्ये खुपसून घेतो. अंधकारात बुडवलेलं भाल्याचं पातं तूही तुझ्या बुबुळांमध्ये खुपसून घे. मग आपल्या संभोगातून जन्माला येणाऱ्या आपल्या मुलाचे डोळे नितळ स्वच्छ असतील, पांढरे फटक बुबुळ नसलेले. जन्मतःच प्रकाशाशी ओळख नसणारं आपलं मूल या आंधळ्यांच्या जगात तुझ्या माझ्यापेक्षा फार चांगलं जगेल. म्हणून म्हणतोय, अंधकारात बुडवलेलं भाल्याचं पातं मी माझ्या डोळ्यात बुबुळात खुपसून घेतो. तूही घे तुझ्या बुबुळांमध्ये खुपसून. कारण हे काय सुधारणार नाहीत. हे असेच जगत राहणार आहेत आंधळेपणाने. यांना सुधारण्यापेक्षा आपणच आपले डोळे फोडून घेतलेले बरे, नाही का? तू व्हावस फुलपाखरू, मी होईन तुझ्या पंखांवरले रंग कधीच पुसले न जाणारे. कुठल्याही चित्रकाराच्या पॅलेटमध्ये न सापडणारे आगळे वेगळे रंग. तू व्हावस मोर, मी होईन पिसारा तुझा, पाहणाऱ्याच्या डोळाभर पसरून राहणारा. तू व्हावस पोपट, मी होईन लालबुंद चोच तुझी, जणू हिरवा शालू नेसलेल्या सुहासिनीच्या भाळावरलं कुंकू जसं. तू व्हावस कोकिळ, तुझ्या गळ्यातलं गाणं होईन मी, कुहू कुहू कोहम सोहम नाद आळवत राहीन मी. तू व्हावस झाड, तुझी फळं फुलं पर्ण होईन मी, ऋतुमानानुसार ये जा करता करता
तुझी ओळख होईन मी. तू व्हावस पृथ्वी, आकाश होईन मी. तुझ्या माझ्या संबंधांचा भास का होईना, पण त्या क्षितिजावरती सतत तुला चिकटून राहील. पण तू झालीस प्रेत, निष्प्राण, निर्जीव, अचेतन, मला धडा शिकवण्यासाठी. हरकत नाही, होईन तुझं शरण मी, अग्नी होऊन जळेन मी. काळजी करू नकोस कविते, तू गेल्यानंतरही तुझ्या पाठोपाठच असेन मी. दोघं जळून खाक होऊयात, पुनर्जन्मावर विश्वास ठेवूयात. हवं तर पुढल्या जन्मात तू हो कवी, मी होईन कविता. पण कविते, प्रत्येक जन्मात एकमेकाला सरणावर जाईपर्यंत सोबत करूयात.